एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। पुण्यामध्ये आहुजाच्या हॉटेल बाहेर आंदोलन केलं जात आहे। काँग्रेस महिला आघाडीचं हे आंदोलन आहे। गौरव आहुजाच्या बॅनरला जोडे मारून घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं। पुण्यात मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर अश्लील चाळे करत असल्याचा गौरव आहुजाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपीच्या हॉटेल बाहेर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत काँग्रेसच्या त्या जमल्या होत्या आणि त्यांनी हे आंदोलन केल्याचं कळत आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। धमकी नाही द्यायची। प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणता तुम्ही आमच्या मुलांच्या शिवाशी खेळणार तुम्ही आल्यावर काय झालं आतमध्ये आणि हा माणूस गेल्या 3 पिढ्यांमध्ये लॉटरी मध्ये आहे, खंडणी आहे। याच्याकडे पोकर सेंटर सारखं पोकर जिथं आमच्या घरातली छोटी छोटी पोरं बर्बाद होतात। दुसरी गोष्ट याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि क्रिकेट बेटिंग याच्या 3 पिढ्या आमची मागणी आहे त्याच्याकडे कारवाई करा। एवढ्या बेशरम माणूसाठी एवढं कांड केल्यानंतरही जर त्याचा आतमध्ये बार चालू आहे, आम्ही आल्यानंतरही लोक दारू पितात, शर्माची गोष्ट आहे। म्हणजे पोलीस काय करत होते? आंदोलन होतं त्या पार्श्वभूमीवर काय बार बंद ठेवा असं सांगितलं होतं? नाही, त्यांनी स्वतः त्याची सत्सद बुद्धी मेलेली आहे का? एवढं घाणेरडं कांड केलं, पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांनी आज हॉटेल बंद ठेवायला पाहिजे होतं। त्याच्यावरील म्हणतात की त्यांनी माझ्या चेहऱ्यावर लग्न केल्यासारखे आहे की तुम्ही हॉटेल चालू ठेवताय। भूमिका आहे काय तुमच्याकडे माहिती? त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी खूप मोठी आहे। तुम्ही जर विमाननगर पोलीस तळाला गेलात तर तुम्हाला कळेल। एक तर याच्या 3 पिढ्या लॉटरीमध्ये, आजोबा बाप आणि हा। त्याच्यानंतर क्रिकेटवर बेटिंग लावतो, करोडो रुपयांनी बनवलेले पोकर सेंटर चालतात, पत्त्याचे टेबल्स आहेत त्याचे, आणि इतका अय्याश आहे की काल तुम्ही पाहिलं असेल त्याच्या बरोबर बाजूला एक बिल्डरचा मुलगा दारूची बाटली घेऊन बसलेला आहे आणि त्याच्यानंतर तो सरळ असं म्हणतोय की यू वॉन्ट टू सी मी आणि पॅन्ट काढतोय। गुन्हे किती दाखल आहेत, काय स्वरूपाचे? त्याच्याकडे 3 गुन्हे दाखल आहेत त्या फॅमिलीवर। शेजारी त्याचा मित्र बसलेला आहे, ते नेमका कोण आहे त्याच्याबद्दल काय माहिती आहे? चला तो बिल्डरचा मुलगा आहे। साहेब एक सांगा ना, तर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी गौरव आहुजाच्या हॉटेलच्या बाहेर जोरदार आंदोलन केलेलं आहे। महिला कार्यकर्त्या आक्रमक झालेल्या होत्या। गौरव आहुजावरती कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत याचा पाढा देखील त्यांनी वाचला। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याबद्दलचा आग्रह त्यांनी धरलेला आहे आणि पुण्यामध्ये हे नेमकं चाललंय तरी काय, म्हणजे असा सगळा प्रकार घडल्यानंतर आज गौरव आहुजाच्या हॉटेलचा बार कसं काय सुरू आहे हा देखील प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केला आहे। त्याच्यामुळे हे प्रकरण एवढ्यात शमेल असं दिसत नाही आहे, त्याची सुरुवात झालेली आहे आणि अर्थातच आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं आणखीन काय काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की तुळजाभवानी मंदिराच्या गाभारा नूतनीकरणाचा वाद आता केंद्रीय पुरातत्व विभागाकडे गेला आहे। केंद्रीय पुरातत्व विभाग पुढील 15 दिवसात तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याची पाहणी करणार आहे। पाहणीनंतर गाभारा नूतनीकरण कळस उतरवण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली। तुळजाभवानी मंदिरात पुरातत्व खात्याकडनं सँड ब्लास्टिंग करण्यात येणार आलेलं होतं आणि त्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी आक्षेप नोंदवला होता। तर सँड ब्लास्टिंग चूक की बरोबर हे केंद्रीय पथक तपासणार आहे। तर जर कोणी यामध्ये दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं। एकदा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASIच्या विशेषज्ञांना एक्सपर्ट्सना
बोलवून येत्या 15 दिवसामध्ये हा जो विषय आहे कळस ठेवून करता येईल का या संदर्भातली संपूर्ण पाहणी आपण करायची ठरवली आहे. आणि आता आपण बघणार आहोत गावाकडच्या 50 बातम्या.